नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज स्पेशल असं मेनू आहे। तर हे पहा, हे काय आहे? तर ही आहे ढोबळी मिरची। ढोबळी मिरची अशा प्रकारची आली, मला माहित नव्हतं, ही फर्स्ट टाइम पाहिली मी अशी मिरची। ती दाखव का दिव्या? हे अशा प्रकारचं। आणि इकडं हे फ्लावर निसून घेतलंय। हे टमाटर चिरायचे आणि अनुजा सोलत आहे बटाटे। फास्ट काम कर ना ग अनुजा, थोडं लय जिमिली आमच्या अनुजा। बघा आताचे केवढे सोलले तिने बटाटे। आणि आमची बाई बाजारची पिशवी। आमच्या इकडे रविवारी बाजार असतो। माझा भाऊ गेला होता बाजारला, सो अद्रक आणली, ढोबळी मिरची आणली। या अशा प्रकारची ढोबळी मिरची मी फर्स्ट टाइम पाहिली। भेंडी वगैरे आणलं होतं। तर पावभाजी करायला घेतलेली आहे आम्ही आता। हे सगळं भाजीपाला व्यवस्थित धुवून घेतलाय। कसं बाजारात धुते असते, फवारणी वगैरे केलेली असते, त्यामुळं प्रत्येक भाजीपाला हा असा धुवून घेत जायचा। तुम्ही म्हणत असाल एवढ्याची पावभाजी करणार आहात का? तर आमची जॉईंट फॅमिली आहे, खूप मोठी फॅमिली आहे आमची। 15-16 जण आहोत आम्ही, त्यामुळे भाजी ही तेवढीच लागणार। हे टमाटे ते दाखवायचे राहिले होते, टमाटे, बटाटे आणि भेंडी। केवढी मोठी भेंडी आणली आहे। माशा तर इतक्या माशा झाल्यात ना आमच्या इथे, खूप माशा झाल्या। आता काय औषध असेल तर सांगा तरी। घेतला बटाटा चिरून, काय मॅशर करायचं, त्यामुळे मोठमोठ्या फोडी ठेवल्या तरी चालतंय। ढोबळी मिरची चिरून घेतली, फ्लावर आधीच मिसळून टाकलाय त्याच्यामध्ये, आणि आता बटाटा देखील टाकलेला आहे। आता टमाटर पण चिरून घेतले, वाटलं कमी पडल म्हणून अजून एक घेतला चिरायला। जास्त पावभाजी करायची म्हटलं मग कमी नको पडायला, म्हणून अजून एक टमाटा घेतला आणि तो देखील टाकला त्याच्यामध्ये पाण्यामध्ये। अजून बटाटा चिरायचं राहिलं, सगळं चिरून धुवून घेतलं आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून मॅश पण करून घेतलं। हे बघा व्यवस्थित शिजलं गेलेले आहे। एकत्र चांगलं मॅश होणार नाही, त्यामुळे 2 पार्ट केले। थोडासा भाजीपाला दिसला तरी छान वाटतो, जसं मटार थोडं थोडं दिसलं, खूप भाजलं ते गरमासाठी। नंतर मग ठेवला कांदा परतायला। कांदा परतत आल्याच्या नंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली, काय परतून दिला। आता मॅश करून झालेलं आहे आता आपलं। आता अजून नाही परतत आला कांदा, तोपर्यंत मधले मसाले काढून माझ्या मम्मीला आता भाजायला मसाल्याचा पिठाचा अंदाज खूप परफेक्ट आहे, म्हणून म्हणलं मला मसाले आणि मीठ काढून दे।
तू अंदाज आणि बघा काढून घेतलं स्पेशल. नाही तर म्हणशील लय तिखट होईल तवाच्या मीडियम असतं लय तिखट नसतं लय. मसाला पण टाकायचा. सोहाना पावभाजीचे 2 पॅकेट घेतले. घरगुती मसाला घेतला, घरगुती लाल तिखट घेतलं. ए बाई विचार करू ना लय तिखट झाल्यावर खाणार नाही. एवढे सगळे मसाले घेतले. चल आणि ह्यामध्ये अगोदर ते टाकलं म्हणजे छानशी कढी आल्यासारखी. तुला दाखवते काय त्याच्यात सगळं बेसनवर होतं. भाजीपाला टाकून टाकला आणि झाली पावभाजी. नव्हता सगळेजण जेवत आहेत. मधला व्हिडिओ का शूट नाही केला तर विराट रडत होता आणि पावाचे त्यालाच घेतलेलं मी. मग व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला. आता डायरेक्ट पावभाजी खाताना पहा छान मस्त पावभाजी खात आहेत. आणि अजून माझे पप्पा आणि नाना अजून दादा पावभाजी खायच्या राहिल्यात. आंटी बाई नाना ते दारा काढते ताईच्या. आणि मम्मी पाव भाजते, काकी कांदा चिरते. अशा प्रकारे आजचा व्लॉग आहे. हे दोघी जेवायला बसलेले आहेत. कांदा कोथिंबीर भाजलेले पाव आणि पावभाजी. मीही जेवायला बसलेली आहे. इकडे बघा भाऊ फोटो काढते तुमचा फोटो काढते. आई कुठे बसली. आजोबा ओंबायाचा बर्थडे होता. घरी बसली आणि आमचा ओंकार त्याचा खातोय. बप्पू बसल्यात तिकडे पलीकडे कोपऱ्यात.